दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज रोज विसर येणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेश भवन, हंसनगर, खोपट, ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या विद्याविलास कोळंबे वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे गणपती बाप्पाचं देऊळ आहे, साईबाबांची मूर्ती आहे. त्याला नमस्कार करूया, नतमस्तक होऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. विश्वास होत नाही. नाही 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 मला विश्वास होत नाही. प्लीज ओवाळा लवकर पाऊस आला तर. हा घ्या उखाणा घ्या. उखाणा. चांदीच्या परातात पेढे ठेवले 60. विलासरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. अरे वा वा चालेल. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. विलास कोळंबे. नमस्कार, धन्यवाद. ही माझी छोटी मुलगी चैतन्या. बरं. ही माझी मोठी मुलगी जान्हवी. ही माझी मम्मी आहे. बरं. त्या काकी आहेत. नमस्कार. हा बहिणीचा मुलगा आहे माझ्या. ती माझी मोठी मामी आहे. नमस्कार. तो मोठा मामा आहे. ती मामी आहे. ती चिमू आहे. त्या आमच्या बाजूवाल्या आहेत. ही मैत्रीण आहे माझी. त्या आमच्या बाजूवाल्या आहेत. आणि आमचा गणेश भुवन सगळं परिवार. आणि ही माझी मैत्रीण ज्योती आहे. नमस्कार. ही पूनम आहे. हा तिचा मुलगा आहे. बरं, त्याची भाची आहे आणि पूनमची मुलगी आहे. झालं ना. अरे हा, आणि ही माझी भावाची बायको आहे. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, लवकर घरात जाऊन गप्पा सुरू करूया. मंगलदेवी मंगलमाते नमन करते तुला. राजेंद्र रावांचं नावाचे अखंड सौभाग्य दे मला. चांदीची जोडवी सौभाग्याची खूण. शंकररावांचं नाव घेते पाहुण्यांची सून. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण ठाण्यातच. ठाण्यात कुठे? इथेच खोपटलाच. खोपटला. हो हो. शाळा वगैरे सगळी? शाळा पण खोपटलाच. न्यू इंग्लिश स्कूल. मग आता घरी कोण कोण तुमच्या आधी? आधी मी माहेरी. मी, माझी मम्मी आणि माझी आजी. आम्ही इथे. काय करायची मम्मी? मम्मी माझी जॉबला जायची आणि आता घरी आहे. आता वडील? वडील नाही. लहानपणीच? लहानपणी. आणि मग तुम्ही एकुलते एक? हो, मी एकटीच. एकदम भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. मी एकटी एकच. आणि मग लग्न कधी झालं? लग्न झालं 1999 मध्ये. 1999. 99ला. काय करतात मिस्टर? मिस्टर माझे सोनार आहेत. सोनार काम करतात ते. नौपाडा त्यांचं थोडं छोटंसं दुकान आहे. म्हणजे गाळा आहे छोटासा. काही हरकत नाही. छोटा असू द्या, मोठा असू द्या, गाळा आणि स्वतःचा व्यवसाय. हो हो, स्वतःचा आहे व्यवसाय त्यांचा. बोलवा. हा हो या. नमस्कार. 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 बसा बसा बसा. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण दापोलीचं. दापोली. दापोलीला कुठे? दापोलीला करजगाव. करजगाव. केवढं होतं गाव ते? मोठं आहे गाव. किती घरं? कमीत कमीत 500 घरं आहेत. 500 घरं आहेत. मग तिथेच सगळं बालपण गेलं तुमचं. मग ठाण्याला कधी आलात? ठाण्याला 1985 मध्ये आलो. तुम्ही किती भावंड? आम्ही तिघे भावंड. तिघे भावंड. आता मी एकटाच राहिलो. एकटा. आणि आई वगैरे? आई वगैरे लहानपणी असतानाच गेलं. मग तुम्ही सगळं बालपण तुमचं कुठे? मुंबई ठाण्यामध्येच केलं. ठाण्यामध्ये. हां. तुम्ही आता काय करता? सोनार काम करतो. कारागीर आहे. कारागीर. मग कारागीर
म्हणजे काम करता करता या भेटल्या का? नाही असं काही नाही. मग कर- मग काय काय म्हणजे झालं? आम्ही माझा मित्र आहे, म्हणजे वर्तकनगरला मी राहायचो त्यावेळेस पूर्वी. मित्राने म्हणजे सांगितलं आता रूम वगैरे घेऊन झाली आहे तर आता एक लग्न करून टाक, मग ते मोकळा होशील. मोकळा होशील? लग्न करून मोकळं होता की अडकतात? मग कसं जमलं काय? मग कसं जमलं तुमचं? मित्रानेच तुम्ही म्हणजे सांगा. यांचा एक मित्र आहे महादेव म्हणून, त्यांनी सांगितलं की आता लग्न कर म्हणून ते बघायला आले. आमच्या बाजूला काकी आहेत, त्यांच्या थ्रू एक स्थळ आलेलं आहे, ते बघायला आले. मग डायरेक्टली बघायला आले. शिर्डीला गेले तर शिर्डीवरून डायरेक्टली मलाच बघायला आले. शिर्डीला गेले होते? हो. हा, पहिला तिरुपतीला गेलो होतो, तिरुपती, हा, नंतर शिर्डीला गेलो. शिर्डीला, आणि तिकडनं ह्या शिड्याचा. हा. या शिड्या चढल्या आणि त्या डायरेक्ट मलाच बघायला आले. त्यावेळेस मला वाटतं मी जॉबला जात होती, म्हणजे त्यावेळी जॉबला गेली होती मी, घरी नव्हतीच मी. ते लोक डायरेक्ट आले. मम्मा मग जॉबवरती आली. मम्मा बोलते सर लवकर तुला बघायला आले सगळेजण. म्हटलं कोण बघायला आलेत? नाही तुला बघायला आलेत. मग मला त्यावेळी जरा थोडंसं लग्न इतकं लवकर करायचं नव्हतं. तर नंतर मग म्हटलं की ठीक आहे, मी आहे तशीच उभी राहणार, अजिबात तयारी बियारी काही करणार नाही, ड्रेसमध्येच उभी राहणार. का असं सांगितलं? म्हटलं त्यांना आवडली, पसंत पडली तशीच पसंत पडू दे. एकदम तयारी करून पसंत पडणं हे वेगळे, जी आहे माझी ओरिजिनल ते ओरिजिनलमध्येच बघू दे. तर त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी पसंत केलं. काय हो, लगेच पसंत केलं? हो, लगेच पसंत केलं. मला आवडले. हो. आणि मग लग्न लगेच झालं? नाही, मग त्याच्यानंतर आधी आमचा साखरपुडा साखरपुडा झाला. झाला. विचारणं झालं तुला आवडला का मुलगा, त्यांना विचारणं झालं तुला मुलगी आवडली का. त्याच्यानंतर मग आमची हाईट जुळवण्यात आली. कशी ती? म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की मी थोडीशी उंच आहे म्हणून, पण तसं नाही आहे, दिसण्यात असं वाटते, पण असं उभं राहिलं की आम्ही इक्वल आहोत. नाही मग काय कोणी? मग हो, माझ्या मामा बोलले की तू पण उभी राहा आणि त्याला पण उभी कर, दोघांनी उभं राहा आणि बघा तुमची हाईट कशी आहे. बघितलं आमची हाईट एकदम बरोबर होती. आणि दुसरी गंमत म्हणजे कसं झालं की हे तिरुपतीला जाऊन आले होते, त्यांनी केस सगळे काढलेले, आणि केस काढलेले सगळीजण आलेले, यांच्याकडे सगळी पाहुणे आले. त्यांचे भाऊ आलेला, म्हणजे मानलेला भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, मित्र आहेत, त्यांची एक म्हणजे मावशी एक आहे, ती पण एक आली, सगळीजण आली होती. सगळं बघण्याचा प्रोग्राम झाला, सगळं खाणं पिणं सगळं झालं. आणि नंतर मग ते आमची हाईट बघितल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की नमस्कार करत सगळ्यांना. माझ्या मामा बोलला की सगळ्यांना एक नमस्कार कर. म्हणून मला माहिती नाही की हे मुलगा आहे म्हणून, हा मुलगा नवर मुलगा आहे म्हणून. मी नमस्कार करायला गेली, मी मामांच्या पाया पडली, सगळ्यांच्या पाया पडली आणि ह्यांच्या पण पाया पडली मी. बरं झालं. आणि नंतर मला कळलं, नंतर मला सांगितलं अगं तो तर नवरा मुलगा होता. म्हटलं जाऊ दे, मग जुळूनच आलं होतं वाटतं म्हणूनच पाया पडली. पण मला सांगा, जेव्हा लग्न झालं तेव्हा परिस्थिती कशी होती तुमची? व्यवस्थित होती परिस्थिती त्यांची, ते व्यवस्थित कमवत होते, स्वतःचं घर होतं त्यांचं स्वतः. मग त्यांनी स्वतःच्या पायावरती सगळं काय कमवून ठेवलेलं बायकोसाठी, गॅसपासून ते घरातल्या चमच्यापर्यंत त्या माणसाने सगळं घेऊन ठेवलेलं. म्हणजे मला जाऊन म्हणजे काय करायचं असं नाहीच आहे, त्यांनी सगळं घेऊन ठेवलेलं, सगळं म्हणजे सगळं घेऊन. आता कोण कोण असतं इथे राहायला? आता इथे मी मिस्टर, 2 मुली. 2 मुली. काय करतात मुली? माझी मोठी मुलगी 9वीला आहे, ती जान्हवी, आणि छोटी मुलगी आहे चैतन्या, ती 4thला आहे, 4थीला आहे. अभ्यास करता की नाही? हो. हा हो. या दोघांमध्ये कोण जास्त रागावतं तुमच्यावर? मोठी. नाही, या दोघांमध्ये. मम्मी. बघितलं तुम्ही त्यांचं नाव घेतलं, त्यांनी तुमचं नाव घेतलंय. पण हे असेच शांत आहेत का? हो, असे शांत आहेत ते. का हो? खूप शांत आहे, खरंच त्यांना बोलायला लावा. शांत असं काय नाही. मग ह्या म्हणतात, आणि आम्ही पण बघतोय ना किती शांत आहेत, गप्प. तुम्ही काय जास्त बोलत नाही? नाही, बोलतो ना, असं काय नाही. हा? बोलतो ना. नाही बोलत, काय नाही. त्यांच्याबद्दल सांगा जरा. त्यांच्याबद्दल काय सांगणार, तुझ्याबद्दल काय म्हणजे थोडी सकाळची लेट उठते. हा, आळशी 1 नंबर आहे. आळशी आहे. आणि बस सकाळी मला 10 वेळा उठवायला लागते. हो हो. अरे वा. बघितलं वहिनी, ते नाही बोलतील तर बरे. कळलं? बोलायला लागल्याबरोबर त्यांनी सुरुवातच केली डायरेक्ट. 10 वेळा उठवायला लागते मला. हो, आणि लवकर मला कामावर जायचं, डबा लवकर तयार कर. नाही करत? लवकर करतच नाही. वहिनी ऐकताय ना? हा, त्यांनी म्हणजे गप्प होते ते बरे होते. हो, मी सांगत होते गप्प आहे तेच बरं आहे म्हणून. मग केव्हा मला मग बाहेरून जेवावं लागतं. हो का? हालच आहे जो तुम्ही. हो नाही हो, काही सांगू नका. काय बाबा हे सांगतात ते खरं आहे? खरंय का? मुलांना विचारा. काय विचारा काय माझ्या काय? मुलीला. आई उशिरा उठते, आई हो, बाबा ते काय डबा देत नाही. देते. डबा असतो, उशिरा उठला तरी माझा डबा असतो, मुलांची शाळा असते, त्यांना बाहेर पाठवायचं,
ह्यांना डबा करून द्यायचा, सकाळचा नाश्ता असतो. फक्त एवढंच की कामावरून थकून मी येईपर्यंत 10:30-11 होतात. मग आल्याच्या सगळं आवरून मग झोपून थोडंसं उशिरा उठणं होतंच. बरोबर आहे, हो. त्यात काही चुकीचं नाही. ह्याला काय बोलायला जात आहे आपलं. या गप्पा अशाच सुरू राहणार. आता वजन गोळा करणार का वहिनी बघूया. जेवढं सांगणार तेवढं वजन गोळा करायचं. ओके ठीक. तुम्ही वजन आणायचंय 575 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. अरे जास्त झालं. 1 किलो 156 झालं. कमी कर कमी कर कमी कर कमी कर. एक ताट काढ. एक ताट. एक ताट. छोट्या वस्तू आणा. 5 ताट उचल. 5 वस्तू 800. जा अजून घेऊन ये. लवकर. 5. छोट्या छोट्या वस्तू आणल्या पाहिजे. चिल्लर टाक. चिल्लर टाक. शिल्लक द्या. चिल्लर 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 चिल्लर. 1 मिनिट पूर्ण झालं. चार ग्राम एवढं नाही बसणार. टाक अंगठी टाक. 20 सेकंद राहिली. 10 9 8 7 6 कमी कर कमी कर कमी कर. 5 4 575 ना. हा एक कमी करा. टाक ना टाक ना. 3 2 टाक ना. 1 वेळ संपलं. बसा 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 बसा. 1 त्या बांगड्या घ्या सगळ्या. 2 थांबा. आणि 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अभिनंदन. 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं तुम्ही सांगा आधी याने काय बदल केला पाहिजे स्वतःमध्ये. बदल म्हणजे सकाळचं लवकर उठणे. 1 आणि बस एवढं. एकच बदल. काय हो तुम्हाला मान्य आहे. ठीक आहे मान्य आहे मला. कधीपासून बदल करणार आहात? उद्यापासून लगेच. काय 11 वाजता उठणार. नाही 5 वाजता उठते आता. सकाळी एकदम लवकर 5 वाजता. आणि तुमचं काय म्हणणं यांनी काय बदल केला पाहिजे. आणि जास्ती बोललं पाहिजे. काय हो कमी बोललेलं चांगलं असतं. खूप बोलावं. मन मोकळे करा. मन मोकळं करावं माझ्याकडे. मन मोकळं करावं असं त्यांचं असं म्हणणं. म्हणणे बस. माझं कामामध्ये मन मोकळंच असतं ना. दिवसभर म्हणजे काम करत असताना मग मोकळं असतं. घरात मन मोकळं. माझ्याशी मन मोकळं. बाहेर सगळेच मन मोकळे करतात. आपल्या बायकोशी मन मोकळं. काय हो कधी करणार. उद्यापासून चालू. उद्यापासून. आतापासून नाही उद्या नाही आताच. आतापासून सुरुवात श्री गणेश आताच. आत्तापासून. होम मिनिस्टर घरात आले आतापासूनच सुरुवात. परत तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय. तुम्ही दोघे या सगळ्यांना ओळखता. तुम्ही सांगा आता या दोघांबद्दल. स्वभावात काय कसा आहे स्वभाव काय बोला. मी तिची काकी बाजूलाच राहते. म्हणजे लहान असल्यापासून मी इथंच आहे. म्हणजे तिला मी बघितलेलं आहे लग्नाच्या आधीपासून. ती ॲक्च्युअल वर्तकनगरला राहते पण तिच्याकडे तिचं काम चालू आहे म्हणून ती इकडे आलेली आहे राहायला. आज इथं 5 वर्ष आहे. पण मी लहानपणापासून आळशी हा गुण तिचा पहिल्यापासून होता. पण तिचं उदाहरण मी आमच्या मुलांना देते कारण तिने इतकं सगळं छान म्हणजे लहान असल्यापासून मोठी होईपर्यंत लग्न होईपर्यंत आणि आजपर्यंत ती कशी वागले काय वागले हे सगळं उदाहरण मी माझ्या मुलीला देत असते आणि मी इतरांना पण देते.
त्यामुळे ती खरोखर चांगली आहे. फक्त आळशी आहे म्हणजे थोडंसं. मग तिचा नवरा बघ काकी बघ 5 वाजता उठतात, माझा आवाज येतो ना, मग ते बघ काकी कशा उठतात आणि तुला आवाज करता, आवाज करतो म्हणजे माझ्या चपात्या आवाज, भांड्यांचा आवाज येत असतो ना बाजूलाच ना. बाजूला मला वाटलं 5 वाजता उठले की तुम्ही अजून कोण काय बोलतो? अतिशय म्हणजे मी तिला लहानपणापासून ओळखतो की ती एकटी असून ती कुठच्या वाईट मार्गाला लागली नाही, आणि मी मुलांना हिचंच उदाहरण देतो. रात्री 11 वाजता येते ती कामावरनं, त्याच्यानंतर जेवण वगैरे, तर सकाळी उठणं तिच्याकडनं अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे थोडं लेट उठते. माझा तिला फुल सपोर्ट आहे. ती आरामात काही काळजी करा. नवऱ्याचं पण काहीतरी काम असतं किंवा मदत करावी, नवऱ्याचं पण काहीतरी कर्तव्य असतं मदत करणं हवं. तसं त्यांनी जर केलं अतिउत्तम होईल. चला, सगळ्यांचं म्हणणं आहे छान आहे. फक्त याच्यामध्ये त्यांचं एवढं म्हणणं आहे की मिस्टरांनी जरा त्यांना कामात मदत केली पाहिजे. हे आम्हाला एक नवीन मुद्दा शेजाऱ्यांमुळे कळला. आता अभिनय करणार तो तुम्ही ओळखतात का आम्हाला बघायचं आहे. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. झोपले. चित्रपटाचं नाव थांब लक्ष्मी कुंकू लावते. सवाशीण. नवरा माझा नवसाचा. हळदी कुंकू. बोलू नका, बोल नका. हळद रुसली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आता गाणं ओळखताय का बघायचं. बोलायचं ना हो. तुम्ही ओठात ना हलतायत. आऊट. नदी. रस्ता. गली. रस्ता. गल्ली नदी. म्हणायला पाहिजे गाणं. अभिनंदन. मोत्याचे तोडे तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाले. अभिनंदन. म्हण ओळखायची. म्हण. जेवण. देव दिनागरी धावला. देवतारी त्याला कोण. जेवण. खाऊ त्याला खवखवे. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी कोणाची जाहीर होणार बघूया. घ्या, एक चिठ्ठी काढा. नाव जाहीर करतो जान्हवी गायकवाड. नाव सांगा. जान्हवी योगेश गायकवाड. कुठे राहता तुम्ही? याच बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोर. अच्छा, मग आता घरातलं कोण आहे इकडे? मिस्टर आहेत. कुठे बोलवा ना मिस्टरांना. नाव सांगा. योगेश सुभाष गायकवाड. किती मजल्यावर राहता? ग्राउंड फ्लोअरला. ग्राउंड फ्लोअर. काय करता आपण? मी इन्शुरन्सचं करतो, मोटर इन्शुरन्स. आता बायकोचा नंबर आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्हालाही शुभेच्छा. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैसे. समोर बॉलिंग बॉटल ठेवलेले आहेत आणि या ठिकाणाहून प्लास्टिकचा चेंडू मारायचा. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक. 2 3 4 5. थांबा, त्यांची गुणसंख्या आहे 5. 10 संधी तुमच्याकडे आहेत. बघूया काय होणार या खेळात.
सामना बरोबरीत आहे आतापर्यंत. आता 1 गुण आणि पैठणी तुमच्याकडे. बघूया काय होणार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गायकवाड वहिनी, ज्या गेल्या कित्येक वर्षात हसलेल्याच नाहीयेत. गायकवाड वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कोळंबे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार त्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोळंबे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे त्यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हो थँक्यू. गणेश भुवन खोपट या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि आता पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. याच उत्साहामध्ये एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.